माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले होते। आम्हाला अजूनही मूलबाळ झाले नव्हते। 2 वर्षानंतर माझा नवरा सारखा आजारी राहू लागला। त्यांच्या उपचारादरम्यान आम्हाला कळाले की त्यांना रक्ताचा कॅन्सर झाला आहे। आम्ही शहरातल्या खूप मोठमोठ्या डॉक्टरांना त्यांना दाखवलं, पण कुणाकडूनच काहीच अपेक्षा उरली नव्हती। माझा नवरा काही दिवसातच पाहुणा होता। जसजसे दिवस जात होते तसतसं माझ्या नवऱ्याची तब्येत अधिकच खराब होऊ लागली होती। पण मला माझ्या नवऱ्याच्या एका गोष्टीवर खूप राग यायचा। ते रोज रात्री मला त्यांच्याजवळ बोलवायचे आणि मला एक फोटो दाखवून म्हणायचे, मी मेल्यानंतर तू यांच्यासोबत लग्न कर। तो फोटो पाहून तर माझ्या अंगावर काटा यायचा आणि माझा चेहरा रागाने लाल व्हायचा, कारण तो फोटो एका 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा होता आणि मी तर 22-23 वर्षाची तरुण मुलगी होते। त्यामुळे मला माझ्या नवऱ्याचा खूप राग यायचा। मी रोज देवाजवळ माझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायचे। मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते आणि माझं पूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत घालू इच्छित होते, पण माझ्या नशिबात वेगळेच लिहिलेले होते आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं। एक दिवस माझ्या नवऱ्याचे निधन झाले आणि मी विधवा झाले। माझं तर सगळंच आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं। मी माझ्या दुःखातून सावरलेली नव्हते की माझी सासू माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, आता तुला लवकरात लवकर त्या व्यक्तीसोबत लग्न करावे लागणार आहे। ही गोष्ट ऐकून मी खूप हैराण झाले। मी सासूकडे रागाने पाहिले, कारण मला दुसरे लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु नंतर नाईलाजाने मला त्या व्यक्तीसोबत लग्न करावेच लागले। लग्नाच्या दिवशी जेव्हा माझा दुसरा नवरा माझ्या खोलीत आला तेव्हा त्याला पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो तर माझाच। माझे नाव सरिता आहे। मी नाशिक शहरात राहत होते। मी एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहत होते आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते। माझ्या आईवडिलांनी मला खूप शिकवले, त्यामुळे मी चांगल्या नोकरीला सुद्धा लागले। माझ्या ऑफिसमधले सर्व लोक खूप चांगले होते। सर्वांसोबत माझी छान मैत्री झाली होती। मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या बॉसला पाहिले तर मी त्याला पाहतच राहिले, कारण तो एक खूपच देखणा तरुण व्यक्ती होता। ऑफिसमधल्या सगळ्या मुली त्याच्या मागे पुढे फिरायच्या, काही ना काहीतरी बहाणा करून त्या केबिनमध्ये जायच्या। मला सुद्धा माझे सर खूप आवडायचे, पण मी अशी कोणतीच गोष्ट केली नाही ज्यामुळे माझ्या चारित्र्यावर कोणी बोट ठेवेल। माझ्या आईवडिलांचा माझ्यावर खूप विश्वास होता आणि त्या विश्वासाला मला तडा खाऊ द्यायचा नव्हता। पण मी स्वप्न पाहिजे, जर देवाने माझ्या नशिबात तो मुलगा लिहिलेला असेल तर देव माझ्यासाठी त्याच्या मनात प्रेम निर्माण करेलच। माझ्या सरांचे नाव सूरज होते। ते एक खूप चांगले व्यक्ती होते। माझं त्यांच्याशी जास्त बोलणं तर होत नव्हतं, परंतु जेवढं काही बोलणं व्हायचं त्यावरून हे समजत होतं की ते मुलींचा खूप सन्मान करायचे, त्यांची इज्जत करायचे। एक दिवस तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ते मला म्हणाले, मी तुम्हाला खूप पसंत करतो आणि मला तुमच्याशी लग्न करायचे आहे। मला तर सूरज पहिल्यापासूनच आवडत होते आणि माझी पण इच्छा होती की मी त्यांच्याशी लग्न करावे। माझ्या तर मनाने लगेच होकार दिला होता, पण तरीही मी त्यांना म्हणाले, पहिले मला माझ्या आईवडिलांना विचारावे लागेल। मी त्यांच्या मर्जीशिवाय लग्न करू शकणार नाही। जर ते आपल्या लग्नाला तयार झाले तर मलाही काही हरकत नाही। मी घरी येऊन माझ्या आईवडिलांना सगळी गोष्ट सांगितली आणि सूरज कसे चांगले व्यक्ती आहे हेही त्यांना पटवून सांगितले। माझ्या वडिलांनी माझ्याकडे 2 दिवसाचा विचार करायला वेळ मागितला। त्या 2 दिवसात माझ्या वडिलांनी सूरजची चौकशी केली आणि त्यानंतर माझे आईवडील लग्नाला तयार झाले। परंतु हैराण तर मी तेव्हा झाले जेव्हा मला कळाले की सूरजचे वडील या लग्नाला तयार नाहीत। मला वाटत होते की कदाचित त्यांनी सूरजसाठी एखादी श्रीमंत दुसरी मुलगी पाहून ठेवलेली असावी, ज्यामुळे ते या लग्नाला तयार नाहीत। सूरजला त्यांच्या वडिलांना या लग्नाला तयार करण्यासाठी बरेच दिवस गेले। शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले। त्यांचे वडील या लग्नासाठी तयार झालेच। त्यांच्या वडिलांना त्यांच्या हट्टापुढे झुकावे लागलेच। काही दिवसातच माझे आणि सूरजचे लग्न एकदम धूमधडाक्यात पार पडले आणि मी माझ्या सासरी आले। लग्नाच्या पहिल्या रात्री सूरजने माझे खूप कौतुक केले आणि मला मिठी मारून म्हणाले, शेवटी आपले प्रेम जिंकले आणि आपण दोघे एक झालो। सूरज मला सांगत होते की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या आईवडिलांवर देखील खूप प्रेम आहे। आता तू त्यांची काळजी घेत जा, त्यांना तू तुझ्या आईवडिलांसारखं समज। ते जर चुकून तुला काही म्हणाले तरीही तू त्यांना उलटून उत्तर देऊ नकोस।
मी त्यांना खूप मुश्किलीने आपल्या लग्नासाठी तयार केले. आता माझी इच्छा आहे की ते कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याकडून नाराज नाही व्हायला पाहिजे. काही दिवसातच आम्ही हनीमूनला सुद्धा जाऊन आलो. सूरज माझ्यावर खूप खर्च करायचे. ते मला रोज म्हटलं तरी महागडे गिफ्ट द्यायचे. लग्नानंतर मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की आता मी घरातली सगळी जबाबदारी सांभाळते, तुम्ही काळजी करू नका. पण त्यांनी त्यासाठी सक्त मनाई केली. त्या म्हणाल्या, रोज जेवण मीच बनवणार आणि बाकी कामासाठी तर नोकर आहेचच, त्यामुळे तुला कोणतीही जबाबदारी पार पाडण्याची गरज नाही. हे ऐकून मी शांत बसले. मी दिवसभर घरात रिकामीच बसून असायचे. म्हणून सूरज मला म्हणाले की तुझी जर इच्छा असेल तर तू ऑफिस जॉईन कर, शक्यतो म्हणजे तुझे मन लागेल. मला हे ऐकून खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशीपासून मी ऑफिस जॉईन केले. आता मी आणि सूरज रोज सोबतच ऑफिसला जाऊ लागलो होतो. सूरज मला नेहमी फिरायला घेऊन जायचे, शॉपिंगला सुद्धा घेऊन जायचे. तरीही मला कधीकधी असं वाटायचं माझ्या सासरचे लोक माझ्यावर खुश नाहीत. जेव्हा मी ही गोष्ट सूरजला बोलायचे तर ते म्हणायचे की काहीच हरकत नाही, मी तुझ्यासोबत आहे ना, तू बाकी कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस. माझी एक नणद पण होती. मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करायचे, पण त्या माझ्याशी खूप कमी बोलायच्या. मी त्यांना जेव्हा कधी म्हणायचे की आपण बाहेर जाऊया, तेव्हा त्या म्हणायच्या, नाही, तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत जाऊन फिरून या. मला त्यांची ही गोष्ट खूप खटकायची, पण मी त्यांना दुर्लक्ष करत असे, कारण मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश होते. परंतु माझ्या नशिबात सुख खूप कमी लिहिलेलं होतं. काही दिवसातच माझ्या नवऱ्याची तब्येत बिघडली. माझे सासरे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मला कळत नव्हते की त्यांना अचानक काय झाले. ते घरी परत आले तेव्हा मी त्यांना विचारले, डॉक्टरांनी काय सांगितले. तर ते म्हणाले, काही टेस्ट केल्या आहेत, 2-3 दिवसांनी रिपोर्ट भेटतील, तेव्हाच कळेल की नेमकं काय झालं आहे. 2 दिवसांनी बाबा जाऊन रिपोर्ट घेऊन येतील. त्यानंतर नेहमीच माझ्या नवऱ्याची तब्येत खराब राहत होती आणि माझे सासरे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. मी जेव्हा सूरजच्या रिपोर्टबद्दल कधी विचारायचे तेव्हा ते काही ना काही बहाणा करून टाळायचे. आता सूरजची तब्येत खूपच खराब झाली होती. मी जेव्हा त्यांना विचारायचे की तुम्हाला नेमका काय आजार झाला आहे, तेव्हा ते मला काहीच सांगत नव्हते. आता त्यांना स्वतःच्या आयुष्यावर भरोसा नव्हता राहिला. एका रात्री त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलावले आणि मला म्हणू लागले की माझ्या तब्येतीचे आता काही सांगता येणार नाही. कोणता क्षण माझ्यासाठी शेवटचा असेल सांगू शकत नाही. मी मेल्यानंतर तू दुसरे लग्न कर. मी त्यांना म्हणाले, तुम्ही हे काय बोलत आहात, देवावर विश्वास ठेवा, तुम्हाला काहीच होणार नाही. ते मला म्हणाले की त्या ड्रॉवरमध्ये एक फोटो आहे, मी मेल्यानंतर तू त्या फोटोमधल्या व्यक्तीसोबत लग्न कर. तो फोटो अंधुक दिसत होता, पण फोटो पाहून कळत होते की तो एक म्हाताऱ्याचा फोटो आहे, ज्याचे वय 65 ते 70 असेल. माझं तर शरीर थरथर करायला लागलं होतं, कारण तो एका 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा फोटो होता आणि मी 23 वर्षाची एक तरुण मुलगी होती. माझे लग्न त्याच्यासोबत होणे शक्यच नव्हते. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मला खूप दुःख झालं होतं. मी देवाला प्रार्थना करत होते की माझा नवरा लवकरात लवकर ठीक व्हावा, पण देवाने माझं काही ऐकलं नाही. एक दिवस तेच झालं ज्याची मला भीती होती. त्या दिवशी अचानक मला ऑफिसमधून फोन आला की सरांची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. मी जशी होते तशी हॉस्पिटलमध्ये धावत पळत पोहोचले. माझा नवरा शेवटचे श्वास घेत होता. श्वास घेत असतानाही त्यांनी मला हे सांगितले की मी मेल्यानंतर तू त्या व्यक्तीसोबत लग्न कर, तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे. एवढं बोलून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मी बसल्या बसल्या दगड बनून गेले होते. मी माझी शुद्ध हरपवली होती. माझ्या तरुण नवऱ्याचा मृत्यूवर माझा विश्वास बसत नव्हता. माझे मन मानायला तयार नव्हते की माझा नवरा मला सोडून गेला आहे. आता पूर्ण वेळ मी माझ्या खोलीत निराश बसून राहायचे आणि माझ्या नवऱ्याला आठवत राहायचे. नवरा मरून काहीच दिवस झाले होते की एक दिवशी माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या की आता तू दुसरे लग्न करण्याची तयारी कर. मी त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्याकडे हैराण होऊन पाहिले. मी त्यांना म्हणाले, मी अजिबात दुसरे लग्न करणार नाही. तेव्हा त्या मला म्हणाल्या, तुझ्या नवऱ्याने ही जबाबदारी मला दिली होती आणि मला सांगितले होते की मी मेल्यानंतर माझ्या बायकोचे दुसरे लग्न करून द्या आणि मी माझ्या मुलाची शेवटची इच्छा नक्की पूर्ण करणार. माझ्या सासूबाईकडे पाहून कोणत्या दृष्टीनं असं वाटत नव्हतं की त्यांना त्यांच्या तरुण मुलगा वारल्याचे काही दुःख आहे, आणि तसेही दुःख असते तर त्या मला दुसरे लग्न करण्यासाठी मजबूर करायला माझ्याकडे आल्या नसत्या.
माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझे आई वडील मला घ्यायला आले तर माझ्या सासूबाई त्यांना म्हणाल्या की आता ही आमची मुलगी आहे आणि तिची सगळी जबाबदारी आमची आहे. मला माझ्या आईवडिलांसोबत जाण्याची इच्छा होती, परंतु माझ्या नवऱ्याच्या शपथने मला थांबवून ठेवले. मला लग्न करायचे नव्हते, पण माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी शेवटी हो म्हणाले. थोड्याच दिवसात माझ्या सासूने माझे लग्न लावून दिले. लग्नाच्या दिवशी लोक काहीही बोलत होते, म्हणत होते की नवऱ्याच्या मृत्यूला आता दिवसच किती झाले आहेत आणि ही निर्लज्ज बाई पहा लगेच नवरी बनून बसली आहे. लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता, कारण मी स्वतःच तिथे दगडाची मूर्ती बनून बसले होते. माझ्या नंदेने मला माझ्या खोलीत आणून सोडले. मला खूप भीती वाटत होती. तेव्हा माझा दुसरा नवरा खोलीत आला, तेव्हा त्याला पाहून तर मला चक्करच आली. मला काहीच सुचत नव्हते, कारण माझा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून माझा सासरा होता. माझा सासरा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू एवढी घाबरत का आहेस? तुझं लग्न माझ्याशी झालं आहे. आता तू माझी बायको आणि मी तुझा नवरा. सूरजने मला ड्रावरमधला फोटो पाहायला सांगितला होता, पण तो खूपच अंधुक दिसत होता, त्यामुळे मी त्याला नीट ओळखू शकले नव्हते. पण आज मी त्याला प्रत्यक्ष समोर पाहून माझ्यावर जसे काही आभाळच कोसळले होते. मला विश्वासच बसत नव्हता. मी माझ्या सासऱ्यांना म्हणाले, मी हे लग्न नाईलाजाने केले आहे. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, त्यामुळे माझ्यापासून तुम्ही लांब राहा. माझे जोरजोरात बोलणे ऐकून माझी सासू आमच्या खोलीत आली आणि म्हणाली, जास्त नाटक करण्याची गरज नाही. आता तू यांची पत्नी आहेस. सूरज आमचा सख्खा मुलगा नव्हता, आम्ही त्याला दत्तक घेतले होते आणि ही गोष्ट सूरजला सुद्धा माहिती होती की तो आमचा सख्खा मुलगा नव्हता. त्यामुळे त्याने आम्हाला हक्क दिला होता की आम्ही आमच्या मर्जीने तुझे लग्न लावून देऊ. त्यामुळे मी तुझं लग्न माझ्या नवऱ्यासोबत करून दिले आहे. त्यामुळे तरी तू या घरातच राहशील. सूरजची इच्छा होती की तू हे घर सोडून जाऊ नये. मला माझ्या सासूच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मला कळत नव्हते की शेवटी सूरज माझ्यासोबत असे का करेल. सासू मला म्हणत होती की तू माझे उपकार मानायला हवेत. मी तुझ्या नवऱ्याच्या शेवटच्या इच्छेखातीर मी माझ्या नवऱ्याचे लग्न तुझ्यासोबत लावून दिले आहे आणि तूच उलट आमच्यावर ओरडत आहे का? मी कसे तरी करून त्या दोघांनाही माझ्या खोलीतून बाहेर काढले होते. आज जे गुपित माझ्यासमोर आले होते ते ऐकून तर माझा जीव जायचा बाकी राहिला होता. सूरजने मला कधीच सांगितले नव्हते की ते त्यांचे सख्खे आईवडील नाहीत. आता मी खूप मोठ्या अडचणीत सापडले होते. जोरजोरात रडत होते. सूरजने मला शपथ दिली होती, तू दुसरे लग्न कर आणि तेही त्याच्या वडिलांसोबत. माझ्या सासरच्यांना मी माझ्या बापाचा मान द्यायचे आणि तोच आज माझ्यासमोर माझा नवरा बनून उभा होता. माझं मन म्हणत होतं की आता मी या घरातून दूर कुठेतरी निघून जावा. रात्र अशीच मी विचारात घालवली. मी विचार केला होता की कमीत कमी ऑफिस तरी जॉईन करते, त्यामुळे तरी माझं मन लागून राहील. मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले. तेवढ्यात माझा दुसरा नवरा खोलीत आला आणि म्हणाला की तुला ऑफिसला जाण्याची काहीच गरज नाही. तू घरी राहून घराच्या जबाबदाऱ्या सांभाळ. आता मी तुझा नवरा आहे. तुला माझी प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागेल. आजपासून तुला मी जसे सांगेल तसेच करावे लागेल. मी रागात त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाले की मी ऑफिसला जाणारच. तर तो मला म्हणाला, ठीक आहे, तू ऑफिसला जा, मग यानंतर मी तुझ्या खोलीतच राहील. हे ऐकून तर माझ्या पायाखालून जमीन सरकली. तो म्हणाला, तुला जर वाटत असेल मी या खोलीत तुझ्यासोबत राहू नये तर तुला माझी प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल. त्याचे हे बोलणे ऐकून मी तर खूप घाबरले होते आणि विचार केला की खरंच हा माझ्या खोलीत राहायला आला तर मी तर त्याच्यासोबत एक क्षणही घालू शकणार नाही. मग मी त्याला माझ्या खोलीत कशी काय सहन करू शकत होते. त्यामुळे मी गपचूप ऑफिसला जायचं कॅन्सल केलं. माझ्या सासरच्या लोकांचे माझ्यासोबतचे वागणं पाहून मला आता थोडं कळायला लागलं होतं की त्यांनी माझ्यासोबत माझ्या सासऱ्याचे लग्न का करून दिले होते. सूरजने मरण्याच्या अगोदर सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती. जर त्याच्या मृत्यूनंतर मी या घरातून निघून गेले असते आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत लग्न केले असते तर सर्व इस्टेट मी घेऊन गेले असते आणि या लोकांच्या हातातून सगळी इस्टेट गेली असती आणि हे भिकारी झाले असते. त्यामुळे लोकांनी माझे लग्न माझ्या सासऱ्यासोबत करून दिले, जेणेकरून मीही या घरातच राहील आणि प्रॉपर्टीसुद्धा या लोकांच्या हातातून निघून जाणार नाही. माझीसुद्धा तब्येत थोडीशी खराबच होती. मी माझ्या खोलीतच बसून राहायचे. माझी मोलकरीण यायची आणि मला जेवण देऊन निघून जायची. मी एक दिवस घरातून एका वकिलाला जाताना पाहिले आणि माझ्या मोलकरणीला जवळ बोलावले आणि विचारले की वकील साहेब,
आपल्या घरी का आले होते, तर ती म्हणाली मृत्यूपत्राबद्दल ते काहीतरी बोलत होते, पण मला काही माहिती नाही. हे ऐकून मी माझ्या खोलीत आले. थोड्या वेळाने माझा दुसरा नवरा माझ्या खोलीत आला आणि मला ऑफिसच्या काही कागदांवर सही करायला सांगू लागला. तो सतत काही ना काहीतरी पेपर माझ्याकडे घेऊन यायचा आणि मला त्याच्यावर सही करायला लावायचा. आणि मी सही नाही केली तर मला धमकी द्यायचा की तू जर याच्यावर सही केली नाही तर मी तुझ्या खोलीत तुझ्यासोबत राहायला येईल. मला नाईलाजाने त्याची गोष्ट ऐकावीच लागायची, कारण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. एक दिवस मी किचनमध्ये गेले. किचनच्या शेजारीच त्या दोघांची खोली होती. मी त्या दोघा नवरा बायकोचं बोलणं ऐकलं. ते दोघे बोलत होते की सूरज अजून काही दिवस जिवंत राहायला हवा होता, तर आपण त्याचा फायदा उचलला असता. बिचारा खूपच लवकर मेला. मी समजून गेले होते की हे लोक जे काही करत आहेत ते फक्त पैशांसाठी करत आहेत. वकिलाचे पण सतत आमच्या घरी येणे जाणे असायचे. मी बऱ्याच वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या सासू सासऱ्यांनी मला त्यांच्यासोबत बोलू दिले नाही. मला माहिती करून द्यायचं होतं की सूरजने माझ्या नावावर काय काय केले आहे, की यासाठी हे लोक एवढं काही करत आहेत. मला माझ्या आयुष्याचा तिरस्कार वाटू लागला होता. काहीही करून मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचे होते. एका रात्री मी जेवण केलं, तर जेवणानंतर माझी तब्येत अचानकच बिघडली. मी माझ्या मोलकरणीला माझ्याजवळ बोलावले आणि तिला पैशाची लालच देऊन विचारले, तुला काही माहिती आहे का? काही माहिती असेल तर ते मला सांग, मी तुला खूप पैसे देईल. तिने हळूच मला सांगितले की माझ्या सासूने माझ्या जेवणातही काहीतरी मिसळले, त्यामुळे माझी तब्येत खराब होत होती. माझी तब्येत एवढी खराब व्हायला लागली होती की मला असं वाटत होतं की काही दिवसातच माझा पण मृत्यू होतो की काय. हे लोक खूप वाईट वृत्तीचे होते. प्रॉपर्टीसाठी ते माझ्यासोबतही काहीही करू शकत होते. आता मी ठरवलं होतं की आता मी माझ्या दुसऱ्या नवऱ्याशी बोलणार की तुला काय हवे आहे ते घे, पण मला सोड. हाच विचार करून मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि सासऱ्यांच्या खोलीकडे जाऊ लागले. मी त्यांच्या दरवाजावर टकटक करणारच होते की मला त्या दोघांचं बोलणं ऐकायला आलं. माझ्या सासूला तो म्हणत होता की तुझ्या तोंडावर थोडासा ब्रेक तरी ठेवत जा. जर ही गोष्ट कोणाला कळाली तर सरिताला कळायलाही वेळ लागणार नाही आणि तिला ही गोष्ट अजिबात कळायला नको. माझ्यापासून काय लपत होते आणि लपून लपून काय बोलत होते हे मला काहीच कळत नव्हतं. मला माहिती करून घ्यायचं होतं की ते नक्की माझ्यापासून काय लपवत आहे. मी विचार करत होते की असं काय करू जेणेकरून या दोघांचं जे काही गुपित आहे ते माझ्या समोर येईल. माझ्या डोक्यात एक आयडिया आली की मी का नाही माझ्या दुसऱ्या नवऱ्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवू. तसे झाले तर मी त्याच्याकडून सगळं काही विचारून घेईल. एका रात्री मी त्या दोघांच्या खोलीत गेले आणि तिथे जाऊन माझ्या दुसऱ्या नवऱ्याला म्हणाले की मी पण तुमची बायको आहे, माझा पण तुमच्यावर हक्क आहे, तुम्ही माझ्यासोबत माझ्या खोलीत चला. माझे असे बोलणे ऐकून माझ्या सासूच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला. त्याला मी बेडरूमवर उठवलं आणि म्हणाले, काय या म्हाताऱ्या बाईच्या मागे लागला आहे? तुमच्या पुढे एवढी तरुण मुलगी उभी आहे. तो माझा दुसरा नवरा 70 वर्षाचा म्हातारा असून देखील तो खूप खुश झाला. त्याने माझ्या केसापासून ते पायापर्यंत एक नजर टाकली आणि तो आनंदाने उठून माझ्यासोबत माझ्या खोलीत आला. माझ्या खोलीत आल्यावर त्याला मी म्हणाले की तू तुझ्या पहिल्या बायकोला घरातून हाकलून दे, तेव्हाच मी तुझ्यासोबत कायमची राहायला तयार होईल आणि तेव्हाच मी तुला नवऱ्याचा हक्क देईन, नाहीतर मी तुला सोडून निघून जाईल. तो मला म्हणाला की तू चिंता करू नकोस, त्या म्हातारीला काही दिवसातच घरातून हाकलून लावेल मी. तुझ्यासोबत राहण्यासाठी काहीही करू शकतो. माझ्या सासूला असं वाटत होते की मला घरातून बाहेर हाकलून द्यावे, पण तिचं काही चालत नव्हतं, कारण तिचा नवराच माझ्या जाळ्यात अडकला होता. तो तिच्याकडे पाहतही नव्हता, सरळ माझ्या खोलीत निघून यायचा. एक दिवस मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की मला शहरात राहायला जायचं आहे, मला इथे सूरजची आठवण येते. आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे फक्त मी आणि तुमच्याशिवाय दुसरे कोणीच नसेल. तो खूप खुश झाला आणि मला म्हणू लागला, जशी तुझी इच्छा आहे तसेच होईल. हे ऐकून माझी सासू एकदम जळून खाक झाली होती. मी अशी यासाठी बोलले होते की कमीत कमी रागाच्या भरात तरी माझी सासू काहीतरी बोलेल आणि माझ्या प्लॅन नुसारच झालं. माझी सासू खूप जोरजोरात आपल्या नवऱ्याला ओरडू लागली आणि भांडू लागली आणि म्हणू लागली की तू सरिताला घटस्फोट दे. माझा नवरा म्हणाला, हळू बोल, कोणीतरी ऐकेल. आता आपण आपल्या ध्येयाच्या एकदम जवळ आलो आहोत.
आता आपण मागे हटू शकत नाही. तेव्हा माझी सासू म्हणाली की मला काहीही ऐकायचे नाही, तू फक्त तिला घटस्फोट दे. तिला घटस्फोट दिला नाही तर मी तिला सगळं काही सांगून टाकेल, मग तुला माहिती आहे नंतर काय होईल. माझा दुसरा नवरा म्हणाला, ठीक आहे, मी तिला सोडून देतो, फक्त तू तुझं तोंड बंद ठेव. मला माहिती होते की आता ते चांगलेच फसले आहेत, पण मला थोडे टेन्शनही आले होते की त्याच्या बायकोच्या बोलण्यात येऊन त्याने मला सोडून दिले तर, कारण मला अजून त्याचं गुपित माहिती झालं नव्हतं आणि मला ते गुपित कोणत्याही परिस्थितीत माहिती करून घ्यायचं होतं. एका रात्री माझा नवरा जेव्हा माझ्या खोलीत आला तेव्हा मी त्याच्या ज्यूसमध्ये एक नशिली गोळी मिसळली. मला माहिती होते नशेमध्ये तो सगळं काही बोलेल. थोड्या वेळाने तो पूर्ण नशेत होता. मी त्याला म्हणाले, मी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर करते आणि तुझ्या सोबत राहते, पण तू मला सगळं काही खरं खरं सांगून टाक. तो होशमध्ये नव्हता, त्यामुळे त्याने सगळं काही खरं खरं सांगायला सुरुवात केली. तो सांगायला लागला की सूरज माझ्या बहिणीचा मुलगा आहे. ती खूप श्रीमंत होती, कोणत्याच गोष्टीची तिच्याकडे कमी नव्हती, पण मी खूप गरीब होतो. तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. मी माझ्या बहिणीकडे पाहून खूप जळत होतो. जेव्हा सूरज 1 वर्षाचा होता तेव्हा मी माझ्या बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला, कारण मला माहिती होतं दुसरे कोणीच नातेवाईक नसल्या कारणाने सूरजला सांभाळण्याची जबाबदारी मलाच मिळेल. त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर सूरजला सांभाळण्याची जबाबदारी मला भेटली, पण आमच्या नावावर काहीच नव्हतं. सर्व इस्टेट सूरजच्या नावावर होती आणि आम्ही फक्त तो 18 वर्षाचा होईपर्यंत त्या इस्टेटची देखभाल करू शकत होतो. या 18 वर्षात त्याला काही झालं असतं तर सगळी इस्टेट ट्रस्ट मध्ये गेली असती. त्यामुळे आम्हाला तो मोठा होऊ देण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. तो जसा मोठा झाला त्याने सर्व बिझनेस स्वतःच्या हातात घेतला आणि बिझनेसला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. एक दिवस तो म्हणाला की त्याला एक मुलगी आवडली आहे आणि तो तिच्यासोबत लग्न करू इच्छित आहे. मी त्याला सांगितलं होतं की तो आमचा खरा मुलगा नाही. खरं तर त्याचं लग्न आम्ही आमच्या मुलीसोबत करून देणार होतो. त्याने आमच्या मुलीसोबत लग्न केलं असतं तर सर्व प्रॉपर्टी आमची झाली असती, परंतु त्याने माझ्या मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. तो म्हणाला, मी तुमच्या मुलीला नेहमी माझी बहीण समजत आलेलो आहे आणि तुम्हाला माझे आई वडील, त्यामुळे मी तिच्यासोबत लग्न करू शकणार नाही. आम्ही त्याला हो म्हणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याने लग्नास नकार दिला आणि तुझ्यासोबत लग्न केले. आम्हाला सगळं काही आमच्या हातातून निसटताना दिसत होते. त्यानंतर सगळी प्रॉपर्टी तो तुझ्यावर खर्च करू लागला होता. तो रोज तुला नवीन नवीन महागडी गिफ्ट आणून देत होता. त्याने हे घर पण तुझ्या नावावर केले होते आणि तो जो काही नवीन नवीन प्रॉपर्टी घेत होता तीही सर्व तुझ्याच नावावर घेत होता. आम्हाला खूप राग येत होता, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आम्हाला असे वाटत होते की सूरजला छिवे मारावे, पण आम्ही तसं करू शकलो नव्हतो. त्यामुळे आम्ही हळूहळू त्याच्या जेवणात थोडे थोडे विष मिसळायला लागलो होतो. तो जेव्हा जेव्हा जेवण करायचा तेव्हा त्याची तब्येत जास्तच खराब व्हायची. हळूहळू विष त्याच्या असर करत होतं. मी एकटाच त्याला डॉक्टराकडे घेऊन जायचो. डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये साफ आलं होतं, पण मी डॉक्टरांना काही पैसे देऊन रिपोर्ट बदलून टाकले आणि सूरजला सांगितलं की तुला ब्लड कॅन्सर आहे. हे ऐकून तो म्हणाला की हे सर्व माझ्या बायकोला सांगू नका. त्यानंतर हळूहळू तुझ्या सासूने त्याला सांगितले होते की तुझ्यानंतर तुझ्या बायकोचे दुसरे लग्न आम्ही चांगल्या मुलासोबत लावून देऊ. सूरजने एक मुलगा पाहिला सुद्धा होता जो तुझ्याशी लग्न करेल आणि इथे राहील. सूरजने त्याच्या आईला फोटो दाखवला आणि म्हणाला, सरिताचे लग्न या मुलासोबत लावून द्या. तुझ्या सासूने सूरजला वचन दिले आणि म्हणाली, आम्ही तिची खूप काळजी घेऊ आणि तिचे लग्न लावून देऊ. त्यामुळे सूरज टेन्शन फ्री झाला होता. तुझ्या सासूने त्या ड्रॉवर मधला त्या मुलाचा फोटो बदलून माझा फोटो ठेवला होता. माझा सासरा सांगत होता की घर आणि जमीन तर त्याने तुझ्या नावावर केलेले होते आणि त्याने त्याचा बिझनेस पण तुझ्या नावावरच करून टाकला होता, कारण त्याला माहिती होतं की तो मेल्यानंतर तुला कुठल्याही अडचणी येऊ नये. आम्ही त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने काहीही ऐकले नाही. त्यामुळे आम्हाला जे करायचे होते ते नंतर करण्याऐवजी थोडे लवकरच करावे लागले. हे बोलणं ऐकून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला जोरजोरात विचारू लागले की तुम्ही काय केले माझ्या सूरज सोबत. त्याने नशेच सांगितले की आम्ही त्याच्या जेवणात जास्त विष मिसळले, त्यामुळे तो त्याच दिवशी मरण पावला. नंतर माझ्या बायकोने तुझे लग्न माझ्यासोबत करून दिले, कारण आम्हाला तुझी प्रॉपर्टी आणि बिझनेस हडप करायचा होता. आता आम्ही हळूहळू तुझ्या जेवणात पण थोडे थोडे विष कालवतो,
कारण तू मेल्यानंतर हे सर्व फक्त आमचेच होणार आहे. पण मी आता ठरवले आहे, मी तुला मरू देणार नाही. मी त्या म्हाताऱ्या बाईला घरातून बाहेर काढून देईल. मी सर्व गोष्टी त्याचे बोलणे रेकॉर्ड केले होते. दुसऱ्याच दिवशी मी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्या दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट फाईल केली. पोलीस घरी आले आणि त्या दोघांना कैद केले. कोर्टात देखील मी सर्व पुरावे सादर केले. सर्व पुरावे पाहून जज साहेबांनी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता बाकीचे उरलेले सर्व आयुष्य ते दोघे जेलमध्येच घालवतील. मी सूरजच्या नावाने एक हॉस्पिटल सुरू केले, ज्यामध्ये गरीब लोकांचा मोफत इलाज केला जात होता. मी दुसरे लग्नही केलं नाही, कारण आता माझा लोकांवरचा विश्वास उडाला होता. जर त्या लोकांनी माझ्या सूरज सोबत असे काही केले नसते तर किती चांगले झाले असते. सूरज तर त्यांना स्वतःच्या आई वडिलांपेक्षा जास्त मानायचा आणि त्यांच्यावर खूप प्रेम करायचा. त्यांनी जरी त्याला प्रॉपर्टी मागितली असती तर त्याने हसत हसत त्यांच्या नावावर केली असती. पण लालचमध्ये येऊन त्यांनी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केले. माझ्या मनातून, माझ्या हृदयातून या लोकांसाठी सतत वाईट विचारच निघत राहतील, कारण त्यांनी जवानीमध्येच माझ्या तरुण पतीला माझ्यापासून हिसकावून घेतले होते. धन्यवाद.